डॉक्टर प्रदीप सदाशिव निंदेकर यांच्या सातत्य, जिद्द, चिकाटी, हिंमत, सामाजिक दायित्व यांची युवा वर्गाला प्रेरणा मिळावी म्हणून ग्लोबल फाउंडेशनतर्फे समाजभूषण पुरस्काराने मोटिवेशनल लीडर अँड सोशल वर्कर ऑफ द इयर पुरस्कार देऊन आपण गौरवित करत आहोत. टाळ्यांचा आवाज अचानक कमी का झालाय? नमस्कार मित्रांनो, आज आपण विषयाला सोडून आणि वेगळी बातमी बघणार आहोत. बातमी जरा वेगळी. तर मित्रांनो, बातमी आहे महावितरणच्या कर्मचाऱ्याला समाजभूषण पुरस्कार 2024. होय, आपण स्क्रीनवर पाहत असलेले हे आहेत महावितरण मुलुंड या ठिकाणी वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करत असलेले डॉक्टर प्रदीप निंदेकर. हो, बरोबर ऐकले तुम्ही. आपण फोटोत बघत असाल, निंदेकर हे महावितरणमध्ये काम करत असून याआधी त्यांनी कृषी विभागांतर्गत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रममध्ये उपजीविका तज्ज्ञ म्हणून 3 वर्षे कंत्राटी तत्वावर काम केलेले आहे. त्यानंतर ते 2014 मध्ये महावितरणला विद्युत सहाय्यक या पदावर रुजू झाले. त्याआधी त्यांनी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा वेगवेगळ्या ठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रेड लाईट एरियामध्ये काम केलेले आहे. त्याचप्रमाणे आदिवासी बहुल एरियामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. महावितरणमध्ये येण्या अगोदर त्यांची समाजकार्य विषयामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले होतेच आणि समाजकार्याची आवड म्हणून सक्षम बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आणि वैयक्तिकपणे सुद्धा विविध माध्यमातून म्हणजे पथनाट्य, लेखन, नाटिका, व्याख्यान यांच्या माध्यमातून समविचारी मित्रमंडळीच्या सोबतीने ते समाज प्रबोधनाचे काम करतच आले होते. त्यांचे अनेक लेख, कथा, काही कविता विविध जर्नल्समध्ये आणि वेबसाईटवर सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेतच. त्याचबरोबर त्यांनी समाजकार्य विषयामध्ये PhD सुद्धा कंप्लीट केलेली आहे. विविध सामाजिक संस्था, खाजगी कार्यालय ते कृषी विभागांतर्गत कंत्राटी तत्वावर ते काम, तर शासकीय यंत्रणेमध्ये करत असतानाचे काम, या सर्व ठिकाणी काम करत असतानाही वेळ मिळेल तसा हा समाजकार्याचा वसा पुढे नेत असताना आपल्याला हे दिसून येत आहे. या कार्याची दखल घेत ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन मार्फत पद्मश्री सुधारक ओळवे सरांच्या हस्ते दिनांक 7/1/2024 रोजी यशदा, पुणे या ठिकाणी त्यांना समाजभूषण पुरस्कार 2024 मोटिवेशनल लीडर अँड सोशल वर्कर ऑफ द इयर हा प्रदान करण्यात आलेला आहे. ही गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा उद्देश, मला वेळ मिळत नाही असे बरेच जण आपल्याला बोलताना दिसतात. जरी तो अभ्यासात करता असो किंवा इतर कोणत्या गोष्टी करता असो, जे व्यक्ती बोलतात की मला वेळ मिळत नाही त्यांनी आदर्श घ्यावा, हा या व्हिडिओचा उद्देश आहे. वेळ मिळत नसतो, तो काढावा लागतो. उद्देश स्पष्ट असला की त्याकरता करावी लागणारी मेहनत आणि काढावा लागणारा वेळ आपोआप निघतो. तुम्ही पण तुमच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून उद्देश स्पष्ट करा आणि वेळ काढून अभ्यास करा. यश तुमचंच आहे. अशा पद्धतीने एक आदर्श घ्यावा किंवा कामाच्या व्यापातून किंवा पारिवारिक जबाबदारीमधून सुद्धा आपण वेळ काढून आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण मिळवण्याकरता धडपड करत असतो आणि जर मनापासून ती इच्छा असली तर आपण नक्कीच आपल्या कामाप्रती किंवा आपल्या आवडीप्रती किंवा आपल्या उद्देशाप्रती एकाग्र राहून आपण त्याकरता वेळ काढून तो उद्देश पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कार्य करत असतो. हा या व्हिडिओ बनवण्यामागील उद्देश आहे. तर अशा महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करत असलेल्या डॉक्टर प्रदीप निंदेकर या कर्मचाऱ्याला टीम रोजगार मराठीतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचाली करता बेस्ट ऑफ लक. निंदेकर यांचे मार्गदर्शन टीम रोजगार मराठी या टीमला नेहमीच मिळत असते, किंबहुना टीम रोजगार मराठीचे ते एक सदस्यच आहे असे आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो. अशाच प्रकारे त्यांची साथ टीम रोजगार मराठीला मिळत राहो ही आमच्यातर्फे अपेक्षा आणि त्यांच्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्याकरता शुभेच्छा. पुढे आपण बघूया दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी झालेल्या कार्यक्रमाची एक छोटीशी क्लिप. यानंतरचा पुरस्कार मिस्टर प्रदीप निंदेकर यांना देत आहोत आपण. विदर्भातील उमरेड तालुक्यातील उदासा या छोट्याशा खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन पडेल ती कामं करून कृषी विभागातील कंत्राटी नोकरी ते महावितरणमधील चतुर्थ श्रेणीची नोकरी सांभाळत अनेक अडचणींवर मात करत समाजकार्य विषयात त्यांनी PhD मिळवली आणि हा अतिशय खडतर मार्ग त्यांनी पुढे चालत असताना वैयक्तिक तसेच NGOच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यांच्याद्वारे समाजाप्रती असलेलं आपलं दायित्व पूर्ण केलेलं आहे.
डॉक्टर प्रदीप सदाशिव निंदेकर यांच्या सातत्य, जिद्द, चिकाटी, हिंमत, सामाजिक दायित्व यांची युवा वर्गाला प्रेरणा मिळावी म्हणून ग्लोबल फाउंडेशनतर्फे समाजभूषण पुरस्काराने मोटिवेशनल लीडर अँड सोशल वर्कर ऑफ द इयर पुरस्कार देऊन आपण गौरवित करत आहोत. टाळ्यांचा आवाज अचानक कमी का झालाय? Hearty congratulations